गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण मागच्या वेळेस 1.3मधले 2 क्वेश्चन्स घेतले होते. त्यातला आपल्याला आता थर्ड क्वेश्चन घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर मी काही तुम्हाला फॉर्म्युले सांगणार होते. ओके. टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी. आणि एक फॉर्म्युला आपण वापरला होता, टॅन इनवर्स ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए इंटू बी. हे 2 फॉर्म्युले आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये वापरले होते. ते तुम्हाला लिहून देणार होते, ते राहिले होते, ते आज तुम्हाला लिहून दिले. नंतर आपण आता जो टॉपिक चालू आहे आपला, तो कोणता चालू आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. त्याच्यामध्ये आपल्याला लॉगचे रूल वापरायचे. मग लॉगचे 3 रूल्स आहे लक्षात. रूल्स ऑफ लॉगॅरिथम म्हणजे लॉगचा पहिला रूल आहे लॉग ऑफ यम इंटू एन इज इक्वल टू लॉग यम प्लस लॉग ऑफ एन. लॉग यम इंटू एन इज इक्वल टू लॉग यम प्लस लॉग ऑफ एन. मग इथे 2 फंक्शन घेतलेले आहे की यम आणि एन. तसे आपण 3, 4 पण फंक्शन्स घेऊ शकतो. मग इथे 2 फंक्शन्स आहे, तसे आपण 3 फंक्शन 4 फंक्शन्स पण घेऊ शकतो. लगेच समजा लॉग ऑफ यम इंटू एन इंटू पी असेल तर हा रूल कसा वापरणार? लॉग यम प्लस लॉग एन प्लस लॉग ऑफ पी. लक्षात. नंतर सेकंड रूल आहे लॉग ऑफ यम अपॉन एन. काय रूल येतो? लॉग यम मायनस लॉग ऑफ एन. आणि थर्ड रूल आहे लॉग ऑफ यम रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग ऑफ यम. म्हणजे ती पॉवर आहे ती आपल्याला पुढे न्यायची असते. लक्षात. हे 3 रूल्स वापरून आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व करतो आहे. आता एक्सरसाइज 1.3मधले आपण 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. त्यातला थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन काय तुमचावाला? थर्ड क्वेश्चन आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इफ रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए. लक्षात. मग काही क्वेश्चन दिले आपल्याला रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ ए इज इक्वल टू रूट ऑफ ए. मग आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. मग डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग रूट ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे की रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट ऑफ एक्स प्लस तसंच रूट ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1/2 रूट ऑफ वाय. आणि परत वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. वायचा डेरिव्हेटिव्ह काय? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आता घ्यायचा आहे रूट ऑफ एचा डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला माहिती आहे की ए ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 असतो. म्हणून रूट ऑफ एचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार आपण? 0. आता आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. म्हणून आपण काय करणार? डी वाय बाय डी एक्सची टर्म इकडे ठेवणार आणि उरलेली टर्म आपण तिकडे नेणार. मग डी वाय बाय डी एक्सची टर्म काय आहे की 1/2 रूट ऑफ वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. मग आता उरलेली टर्म कोणती तुमचीवाली? 1/2 रूट ऑफ एक्स. ती प्लस आहे, तिकडे जाऊन ती काय होणार? मायनस होणार. मायनस 1/2 रूट ऑफ एक्स. देअरफॉर मग आता डी वाय बाय डी एक्स काढायचा बरोबर. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. मग डी वाय बाय डी एक्स सोडून उरलेली टर्म तिकडे न्यायची आहे. उरलेली कोणती टर्म आहे की त्याच्यामध्ये 1/2 रूट ऑफ वाय बरोबर. म्हणजे आपणचा जो 2 रूट ऑफ वाय तो तिकडे जाऊ द्यायचा. तो इकडे डिवाइड आहे म्हणजे तो तिकडे जाऊन काय होणार? तुमचाला मल्टिप्लाइड होणार. म्हणजे तो वरती जाणार. 2 रूट ऑफ वाय खाली काय येणार? 2 रूट ऑफ एक्स. मग 2 सेम आहे म्हणून 2 तुमचा कट होणार. मग काय येणार आता वरती? रूट ऑफ वाय खाली असणार आहे रूट ऑफ एक्स. मग देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आणि ते मायनस साईन मध्ये ती एकत्रित टर्म तुम्ही एका रूटमध्ये लिहू शकतात. रूट ऑफ वाय अपॉन एक्स. ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स इंटू रूट ऑफ एक्स प्लस वाय इंटू रूट ऑफ वाय इज इक्वल टू ए इंटू रूट ऑफ ए. अशा डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. मग आता एक्स इंटू रूट ऑफ एक्स आहे बरोबर. एक्स तर एक्सची पॉवर काय झाली माहिती आहे पहिल्यांदा? 1. आणि रूट ऑफ एक्सची पॉवर काय असणार आहे? 1/2. लक्षात. मग बेस जर इक्वल असेल तर आपण पॉवरची काय करतो? इंडासेसची काय करतो? ॲडिशन करतो. म्हणजे पहिल्यांदा एक्सची पॉवर काय? 1 आणि रूट ऑफ एक्सची पॉवर 1/2. म्हणजे एक्सची पॉवर काय होणार तिथे? 1/2. मग 1 प्लस 1/2 किती होते ॲडिशन? 3/2. लक्षात. एक्सची पॉवर एकूण टोटल पॉवर किती झाली? 3/2. त्याचप्रमाणे वायची पण टोटल पॉवर काय होईल? वायची पहिली पॉवर 1 आहे आणि रूट ऑफ वाय आहे म्हणून वायची पॉवर काय येणार तिथे? 1/2. 1 प्लस 1/2 म्हणजेच पण तिथे पण वायची पॉवर काय होईल तुमची? 3/2 इज इक्वल टू. तसंच ए इंटू रूट ऑफ ए म्हणजे एची टोटल पॉवर काय होणार? ए रेस टू 3/2. लक्षात. म्हणजे काही क्वेश्चन मिळाले ते आपल्याला एक्स रेस टू 3/2 प्लस वाय रेस टू 3/2 इज इक्वल टू ए रेस टू 3/2. डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. देअरफॉर मग आता आपल्याला पहिल्यांदा एक्स रेस टू 3/2चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे.
मग कशानुसार घेणार एक्स रेस टू एननुसार. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. म्हणजे पॉवर पुढे आणि पॉवरमधून काय करायचं असतो एक मायनस करायचा असतो. मग एकची पॉवर किती आहे 3/2 ती पुढे घेतली इंटू एक्स रेस टू. मग त्या पॉवरमधून म्हणजे 3/2मधून एक मायनस करायचा. मग 3/2मधून एक मायनस झाला म्हणजे किती उरणार तुमचे आले 1/2 प्लस तसंच वाय रेस टू 3/2 आहे बरोबर. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे पॉवर पुढे 3/2 इंटू वाय रेस टू 3/2 मायनस 1 किती होणार बेरीज सबट्रॅक्शन 3/2 मायनस 1 1/2 आणि परत वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा काय dy/dx इज इक्वल टू. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे ए रेस टू 3/2चा. पण ही कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आपण डायरेक्ट 0. देअरफॉर मग आता आपल्याला dy/dx फाईंड करायचं आहे म्हणून dy/dxची टर्म इकडे ठेवायची आणि उरलेल्या टर्म्स तिकडे न्यायच्या बरोबर. मग dy/dxची टर्म काय तुमची आली 3/2 इंटू वाय रेस टू 1/2 इंटू dy/dx इज इक्वल टू काय ना. मग इकडची ती एकची टर्म आहे ती तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार मायनस 3/2 इंटू एक्स रेस टू 1/2. नुसतं आता dy/dx ठेवायचं आहे बरोबर. मग बाकीच्या टर्म्स तिकडे न्यायचा. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू. आता मायनस चिन्ह तर पुढे आलं तुमचं आलं बरोबर. एक टर्म काय आहे की 3/2 आणि इकडे पण टर्म आहे तुमची 3/2. मग इकडचा 3/2 तिकडे जाऊन काय होणार तुमचा आला 2/3 बरोबर. किंवा 3/2 इथे इकडे मल्टिप्लाइड आहे मग तिकडच्या टर्मला जाऊन काय होणार तो डिवाईड होणार. मग वरचा 3/2 आणि खालचा 3/2 तुमचा कट होतो आहे लक्षात. मग आता काय उरणार इकडे एक्स रेस टू 1/2 आहे. नंतर इकडे जो वाय आहे तो तिकडे नेणार आपण म्हणजे इकडची वायची जी टर्म आहे तिकडे न्यायची ती इथे मल्टिप्लाइड आहे तिकडे जाऊन काय होणार ती डिवाईड होणार. म्हणजे काय होणार अपॉन एक्स रेस टू 1/2 अपॉन वाय रेस टू 1/2 म्हणजे मायनस साईन बरोबर. मग dy/dx इज इक्वल टू काय आलं तुमचं आलं मायनस एक्स रेस टू 1/2 अपॉन वाय रेस टू 1/2 आणि पॉवर 1/2 आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण रूट ऑफ एक्स अपॉन वाय लक्षात. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा तुमचं x³ प्लस x² y प्लस x इंटू y² प्लस y³ इज इक्वल टू 81 लक्षात. x³ प्लस x² इंटू y प्लस x इंटू y² प्लस y³ इज इक्वल टू 81 डिफरन्शिएटिंग बोथ साईड विथ रेस्पेक्ट टू x. मग आता पहिल्यांदा x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर पुढे पॉवर किती आहे क्यूब म्हणजे 3 पण 3 पुढे आणि नंतर आपण काय करतो पॉवरमधून एक मायनस करतो म्हणजे काय येणार ते 3x² प्लस. आता बघा डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे x² इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे बरोबर. म्हणजे ते इंटूचा रूल वापरावा लागेल एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. मग पहिल्यांदा आपण x² कॉन्स्टंट ठेवला वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy/dx प्लस आता वाय कॉन्स्टंट ठेवला आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे d/dx ऑफ x² लक्षात. प्लस तसंच पुढची टर्म काय तुमची x इंटू y². इथे पण इंटूचा रूल वापरायचा आहे एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा x कॉन्स्टंट ठेवला d/dx ऑफ y² प्लस आता y² कॉन्स्टंट ठेवायचा आहे d/dx ऑफ x लक्षात. प्लस आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे y³ डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर पुढे आणि पॉवरमधून एक मायनस म्हणजे 3y² आणि परत वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो dy/dx इज इक्वल टू. नंतर 81चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 81 कॉन्स्टंट टर्म म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचा आला 0 बरोबर. देअरफॉर मग काय आलं तुमचं आता काय येणार 3x² प्लस x² dy/dx प्लस y इंटू आता d/dx ऑफ x². मग x²चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचा आला 2x प्लस x कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे y²चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y आणि परत वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y² इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस 3y² dy/dx इज इक्वल टू 0. देअरफॉर 3x² प्लस x² dy/dx प्लस आता मधली टर्म काय येणार तुमची y इंटू 2x आहे ना म्हणजे ती काय करू शकतो आपण 2xy प्लस परत पुढची टर्म काय तुमची आली 2xy इंटू dy/dx प्लस y² प्लस 3y² dy/dx इज इक्वल टू 0.
मग आता आपल्याला dy बाय डी एक्स इज इक्वल टू घ्यायचं आहे बरोबर. म्हणून आपण अगोदर काय करणार, dy बाय डी एक्सच्या टर्म एकीकडे आणि उरलेल्या टर्म्स तिकडे जातील बरोबर. आणि आता dy बाय डी एक्सच्या टर्म जवळ घेताना आपण dy बाय डी एक्स कॉमन करणार आहोत बरोबर. आता एक्स स्क्वेअर इंटू dy बाय डी एक्स आहे, तो dy बाय डी एक्स बाहेर काढला म्हणजे काय होणार तुमचा एक्स स्क्वेअर प्लस तसंच 2xy dy बाय डी एक्स आहे, dy बाय डी एक्स बाहेर घेतला मग ब्रॅकेटमध्ये काय होणार तुमचा 2xy प्लस 3y स्क्वेअर dy बाय डी एक्स आहे, dy बाय डी एक्स बाहेर काढला म्हणजे काय होणार तो तुमचा प्लस 3y स्क्वेअर इंटू आणि मग तो कॉमन काढलेला dy बाय डी एक्स ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचा इज इक्वल टू. मग आता उरलेले टर्म्स ते तिकडे जाणार झिरोकडे, ते जाताना तिकडे काय होतील मायनस होतील. मग dy बाय डी एक्स सोडून कोणत्या टर्म उरला आहे तुमच्या 3x स्क्वेअर, तो तिकडे जाऊन काय झाला मायनस 3x स्क्वेअर प्लस 2xy तिकडे जाऊन काय झाला मायनस 2xy प्लस y स्क्वेअर तिकडे जाऊन काय झाला मायनस y स्क्वेअर. आणि आपल्याला dy बाय डी एक्स काढायचा आहे फक्त, म्हणून तो इकडचा जो ब्रॅकेट येतो तिकडे जाऊन काय होणार तिकडच्या टर्मला इकडे मल्टिप्लाइड येतो dy बाय डी एक्सला, तिकडे जाऊन तर काय होणार डिवाइड होणार. आणि लक्षात म्हणजेच काय होणार मग देअरफॉर dy बाय डी एक्स इज इक्वल टू. आता इकडच्या टर्ममध्ये सगळे मायनस आहे, मग आपण सगळ्यांमधून मायनस साईन बाहेर काढूया आणि मग उरलेल्या टर्म्स ब्रॅकेटमध्ये लिहिणार. काय येणार 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर अपॉन तो ब्रॅकेट तिथे जाऊन डिवाइड झाला म्हणजे x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा तुमचं, x इंटू ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 बरोबर. डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स. मग पहिल्यांदा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1. 1चा रेटू काय येणार 0 येणार. मग आता बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू वाय आहे म्हणजे इंटू आहे म्हणजे ते इंटूचा रूल वापरायला लागणार बरोबर. यू इंटू व्हीचा रूल, एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा एक्स कॉन्स्टंट ठेवला मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू वाय प्लस आता ई रेस टू वाय कॉन्स्टंट ठेवायचा आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस तसंच आता पुढे बघा डी बाय डी एक्स ऑफ वाय इंटू ई रेस टू एक्स आहे इंटू ई बरोबर म्हणजे इंटूचा रूल वापरायचा एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. समजा पहिल्यांदा वाय कॉन्स्टंट ठेवला डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस आता ई रेस टू एक कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इंटू ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 प्लस वाय इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. मग डी वाय बाय डी एक्सच्या टर्म इकडे ठेवायच्या उरलेल्या टर्म्स तिकडे न्यायच्या आणि डी वाय बाय डी एक्स हा कॉमन काढायचा. मग एक्स इंटू ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स आहे बरोबर. त्यातून डी वाय बाय डी एक्स बाहेर काढला म्हणजे काय होणार तुमचं आलं मग एक्स इंटू ई रेस टू वाय प्लस नंतर पुढे ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स आहे लक्षात. मग डी वाय बाय डी एक्स बाहेर काढला म्हणजे काय होईल तुमचं आला ई रेस टू एक्स आलं लक्षात. म्हणजे इथे पहिल्यांदा काय येणार मग ती टर्म अगोदर घेतली ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स. नंतर उरलेल्या टर्म्स तिकडे न्यायच्या आहे. कोणत्या कोणत्या टर्म्स उरल्या ई रेस टू वाय तिकडे जाऊन काय झाला तो मायनस ई रेस टू वाय. इकडे वाय इंटू ई रेस टू एक्स आहे तो तिकडे जाऊन काय झाला मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स म्हणून तर डी वाय बाय एक्स ठेवायचा आहे. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इकडचे जे दोघं टर्म्स मायनस आहे म्हणजे जो मायनस साईन बाहेर काढला मग त्या दोघं आपण ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह लिहिणार आहे ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स आणि तो इकडचा जो ब्रॅकेट आहे डी वाय बाय डी एक्स इंटूचा तो तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय. ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा तुमचं आलं कॉस ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय लक्षात. मग कॉस ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा कशाचा घ्यायचा आहे की कॉस ऑफ एक्स इंटू वाय. मग आपल्याला माहिती आहे की कशानुसार घेणार कॉस ऑफ एफ ऑफ एक्सनुसार. कॉस ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साईन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे इथे काय येणार मग मायनस साईन ऑफ एक्स वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर मायनस साईन ऑफ एक्स वाय इंटू आता एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे बरोबर म्हणजे इंटूचा रूल एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह
पहिल्यांदा एक्स कॉन्स्टंट ठेवला, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy बाय dx. आता वाय कॉन्स्टंट ठेवायचा आहे डी बाय dx ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx. देअरफॉर मायनस साईन ऑफ एक्स वाय इंटू मग ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू डी वाय बाय dx प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 इज इक्वल टू तिकडची टर्म जशी तशी 1 प्लस dy बाय dx. देअरफॉर आता तो जो मायनस साईन ऑफ एक्स वाय तो ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा बरोबर. म्हणजे काय येणार मग की मायनस साईन ऑफ एक्स वाय इंटू एक्स इंटू डी वाय बाय dx. लक्षात. मग तो एक्स मी पुढे घेतला म्हणजे काय येणार ते मायनस एक्स साईन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय बाय dx. तसंच मायनस वाय साईन ऑफ एक्स वाय मायनस वाय इंटू साईन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय dx. मग आता डी वाय बाय dxचे टर्म आपल्याला इकडे एकीकडे घ्यायचे आणि उरलेल्या टर्म्स तिकडे. मग आता तिकडचा जो डी वाय बाय dx तो आपण इकडे आणणार आहे. तो इकडे येऊन काय होईल मायनस डी वाय बाय dx आणि इकडची डी वाय बाय dxची टर्म तशीच तशी ती काय आहे मायनस एक्स साईन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय बाय dx इज इक्वल टू इकडचा 1 तसंच तसा आणि इकडची जी टर्म आहे कोणती मायनस वाय साईन ऑफ एक्स वाय ती तिकडे जाऊन काय होणार प्लस वाय साईन ऑफ एक्स वाय. नंतर डी वाय बाय dx कॉमन काढायचं आहे बरोबर. मग दोघं मायनस आहे म्हणून मायनस साईन बाहेर घेतलं. आता ब्रॅकेटमध्ये तो डी वाय बाय dx बाहेर काढला म्हणजे तिथे काय होईल तुमचा आला 1 प्लस एक्स साईन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय बाय dx इज इक्वल टू 1 प्लस वाय इंटू साईन ऑफ एक्स वाय. आणि नुसता डी वाय बाय dx पाहिजे म्हणून इकडची जी टर्म आहे इकडचा जो ब्रॅकेट आहे तिकडे जाऊन काय होणार डिवाईड होणार. लक्षात. मग देअरफॉर डी वाय बाय dx इज इक्वल टू 1 प्लस वाय साईन ऑफ एक्स वाय आणि हा जो ब्रॅकेट आहे मायनस 1 प्लस एक्स इंटू साईन ऑफ एक्स वाय तो अपॉनला जाईल आणि ते मायनसचे नाव आपण वरती पण देऊ शकतो. लक्षात. आणि 1 खाली काय येणार मग 1 प्लस एक्स इंटू साईन ऑफ एक्स वाय. हे एक्झाम्पल बरेचदा विचारले गेलेले आहे त्याची जरा चांगली प्रॅक्टिस करा. आता फोर्थ क्वेश्चन बरोबर. फोर्थ क्वेश्चन काय तुमचा शो दॅट डी वाय बाय dx इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इन द फॉलोइंग वेअर ए अँड पी आर कॉन्स्टन्ट्स. लक्षात. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये खाली दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डी वाय बाय dx इज इक्वल टू वाय अपॉन एक्स हे प्रूव्ह करायचे. लक्षात. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे बघा एक्स रेस टू 7 इंटू वाय रेस टू 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू 12 एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 12 असं एक्झाम्पल आहे बरोबर. मग आता इथे म्हणजे पॉवर फंक्शन आहे म्हणून ते आपण लॉग वापरणार आहे बरोबर. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड दोघं साईडला जर लॉग घेतला तर काय येणार लॉग ऑफ एक्स रेस टू 7 इंटू वाय रेस टू 5 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू 12. देअरफॉर आता लॉगचा रूल वापरला लॉग ऑफ एम इंटू एन काय तुमचा तो लॉग एम प्लस लॉग एन म्हणजेच काय येणार लॉग ऑफ एक्स रेस टू 7 प्लस लॉग ऑफ वाय रेस टू 5 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू 12. नंतर लॉगचा थर्ड रूल वापरला बरोबर. पॉवर पुढे घेतली म्हणजे काय येणार ते 7 इंटू लॉग एक्स प्लस पॉवर 5 ती पुढे घेतली 5 इंटू लॉग ऑफ वाय इज इक्वल टू पॉवर किती आहे 12 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. मग देन डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. 7 इंटू लॉग ऑफ एक्स आहे 7 तर कॉन्स्टंट आहे बरोबर. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा तुम्हाला लॉग ऑफ एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन एक्स प्लस 5 इंटू लॉग ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन वाय आणि परत वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय dx इज इक्वल टू 12 इंटू आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला लॉग ऑफ एक्स प्लस वाय. मग काय येणार लॉग ऑफ एफ ऑफ एक्सनुसार 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे काय येणार 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी बाय dx ऑफ एक्स प्लस वाय. नंतर देअरफॉर 7 इंटू 1 म्हणजे 7 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इंटू डी वाय बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू मग आता आपल्याला तर ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे ब्रॅकेटमधील टर्मचा बरोबर डी बाय dx ऑफ एक्स प्लस वाय ना. मग पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय dx. देअरफॉर 7 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय डी वाय बाय dx इज इक्वल टू आता जो 12 अपॉन एक्स प्लस वाय आहे तो ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड होईल. पहिल्यांदा 1ला म्हणजे काय होणार तो 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 म्हणजे काय
12/x प्लस नंतर 12/x प्लस वाय हा dy/dxला मल्टिप्लाय करायचा म्हणजे काय होणार तो 12/x प्लस वाय इंटू dy/dx. नंतर dy/dxच्या टर्म इकडे एकीकडे ठेवायचं आणि उरलेल्या टर्म्स तिकडे न्यायच्या बरोबर. मग पहिल्यांदा इकडे 5/y dy/dx अशी टर्म आहे त्यातून dy/dx बाहेर काढला म्हणजे ते काय उरला तुमचा 5/y. नंतर इकडची जी टर्म आहे कोणती 12/x प्लस वाय इंटू dy/dx. ती प्लस टर्म इकडे काय होणार मायनस होणार आणि तिच्यामधून dy/dx बाहेर काढला आहे म्हणजे काय होणार मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये -12/x प्लस वाय इज इक्वल टू नंतर इकडचा 12/x प्लस वाय जसंच तसा आणि इकडची जी 7/x टर्म आहे ती तिकडे जाऊन काय होणार -7/x. देअरफॉर मग आता वरचा जो ब्रॅकेट आहे 5/y -12/x प्लस वाय लक्षात ही सबट्रॅक्शन आपल्याला करायची आहे. मग ही सबट्रॅक्शन करताना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार बरोबर. मग पहिल्यांदा 5 × x प्लस वाय -12 × y असं होणार आहे बरोबर. मग तो 5 × x प्लस वाय ना म्हणजे 5xला पण मल्टिप्लाय होईल आणि वायला पण होईल म्हणजे ते काय होईल 5x प्लस 5y -12y अपॉन आणि खाली काय येणार मग y × x प्लस वाय आणि dy/dx आपण बाहेर काढलेलाच आहे. तसंच इकडे वरची सबट्रॅक्शन काय 12/x प्लस वाय -7/x ही सबट्रॅक्शन करायची आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 × x इज 12x -7 × x प्लस वाय म्हणजे काय येणार तो -7x -7y अपॉन खाली काय होईल x × x प्लस वाय बरोबर. आता 5x आणि 5y -12y 5y -12y किती झाले -7y आणि खाली काय y × x प्लस वाय नंतर ब्रॅकेटच्या बाहेर dy/dx इज इक्वल टू तसंच 12x -7x किती होतील ते 5x -7y अपॉन तसंच तसा काय x × x प्लस वाय लक्षात. मग आता बघा आपल्याला फक्त dy/dx ठेवायचे आहे आणि पूर्ण टर्म्स तिकडे न्यायचे आहे बरोबर. मग जो 5x -7y ती टर्म इकडे मल्टिप्लायड आहे तिकडे जाऊन काय होणार मग डिवाईड होणार ती खाली येणार मग वरचा 5x -7y आणि खालचा 5x -7y तुमचा कट होतो आहे. नंतर इकडची x प्लस वाय हा जो ब्रॅकेट आहे तो इकडे डिवाईड आहे तिकडे जाऊन तो मल्टिप्लायड होणार म्हणजे वरती जाणार म्हणजे वरचा x प्लस वाय आणि खालचा x प्लस वाय तुमचा कट होतो आहे म्हणजे आता इथे काय उरलं फक्त आपणला y उरला 1/y dy/dx इज इक्वल टू इकडे काय उरला तुमचा 1/x. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू अपॉनचा y तिकडे नेल्यावर तो कुठे जाणार वरती जाणार मल्टिप्लाय होणार आणि अपॉनचा एक तसं राहणार. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू y/x लक्षात ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा tan इनवर्स ऑफ 3x² - 4y² अपॉन 3x² प्लस 4y² इज इक्वल टू a² लक्षात. मग इकडचा जो tan इनवर्स आहे तो तिकडे जाऊ द्यायचा म्हणजे मग इकडे काय होणार तुमचं 3x² - 4y² अपॉन 3x² प्लस 4y² इज इक्वल टू तो त्याने तिकडे झालं काय होईल मग tan ऑफ a² आणि tan ऑफ a² म्हणजे ही टर्म काय दिली तुमची कॉन्स्टंट मग तिला आपण k पण म्हणू शकतो इज इक्वल टू k. नंतर 3x² - 4y² आणि आपण जी टर्म आहे तिकडे जाऊन ती त्या केला काय होईल मल्टिप्लाइड होईल बरोबर म्हणजे k × 3x² प्लस 4y² असं होईल. मग तो k त्या दोघं टर्मला मल्टिप्लाइड होईल म्हणजे काय होणार तो 3kx² प्लस 4ky². नंतर y² टर्म एकीकडे घेतल्या आपण आणि x² टर्म एकीकडे घेतल्या बरोबर. मग इकडे y² ची टर्म आहे बघा ती काय तुमची आली 4y² आणि इकडची 4ky² मग ती टर्म इकडे जाऊन काय होईल मायनस होईल बरोबर. आणि इकडे काय होईल तुमचं आला 3kx² आणि इकडची प्लस 3x² टर्म तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार. मग आपण काय करूया इकडचे जे मायनस आहे त्याच्यातून दोघांमधून मायनस बाहेर काढला आणि इकडचे पण दोघं मायनस आहे दोघांमधून मायनस बाहेर काढला म्हणजे मायनस साईन तुमचं कट होतं आहे म्हणजे काय मिळेल मग आपल्याला 4k + 4 × y² इज इक्वल टू 3 - 3k × x². नंतर y² इकडचा जो x² आहे तो मल्टिप्लाइड येते ब्रॅकेटला तो तिकडे जाऊन काय डिवाईड होणार y² अपॉन x². नंतर इकडे काय उरला तुमचा 3 - 3k आणि इकडची टर्म
वाय स्क्वेअरला जी मल्टिप्लाय येते तिकडे जाऊन डिवाईड होणार म्हणजे अपॉन 4k + 4. नंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स बरोबर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट काय होणार वाय अपॉन एक्स इज इक्वल टू मग आता इकडच्या टर्मचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग ते घेतात ते का मग नाही मग ते डायरेक्ट रूटमध्ये टाकायचं रूट ऑफ 3 - 3k अपॉन 4k + 4. मग आता डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स d/dx ऑफ y अपॉन x इज इक्वल टू मग इकडची जी पूर्ण टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे लक्षात म्हणजे तिचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय होतो आहे डायरेक्ट 0 येते. मग ते फक्त आपण लावला y अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग तो घेताना आपण इथे अपॉनचा रूल वापरायचा बरोबर u अपॉन बीचा रूल. मग काय तो v × dv/dx - u × dv/dx अपॉन v² म्हणजे काय येणार मग x × dy/dx - y × dydx ऑफ x आणि अपॉन v² म्हणजे v म्हणजे टर्म इथे टर्म काय आहे एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 बरोबर. नंतर अपॉनचा जो x² येतो तिकडे जाऊन त्या 0ला काय होईल मल्टिप्लाइड होईल आणि तो काय होईल मग 0च होईल म्हणजे इकडे काय होणार फक्त तुमचा आला x × dy/dx - y × x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 इज इक्वल टू 0. x × dy/dx इकडचा -y तिकडे जाऊन काय होणार +y देअरफॉर dy/dx इज इक्वल टू इकडचा जो मल्टिप्लाइड x येतो तिकडे जाऊन काय होणार डिवाईड होणार y अपॉन x लक्षात म्हणजेच आपल्याला मिळालं की ते dy/dx इज इक्वल टू y अपॉन x. नंतर पाचवा जो क्वेश्चन आहे त्या पाचव्या क्वेश्चनमधील आपण आता सेकंड एक्झाम्पल घेतो आहे काय बघा ते इफ log ऑफ टू द बेस 10 इंटू x³ - y³ अपॉन x³ + y³ इज इक्वल टू 2 देन शो दॅट dy/dx इज इक्वल टू -99x² अपॉन 101y². लक्षात आपल्याला दिलं काय आहे की लॉग ऑफ x³ - y³ अपॉन x³ + y³ टू द बेस 10 इज इक्वल टू 2 असं आपल्याला दिलेलं आहे. मग लॉग ऑफ टू द बेस 10 इन ऑफ ब्रॅकेट असं आहे मी ते आपण लॉगचा एक रूल मिळेल लॉग ऑफ a टू द बेस b इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण लॉग ऑफ a अपॉन लॉग ऑफ b म्हणजे काय येणार मग लॉग ऑफ तो ब्रॅकेट अपॉन लॉग ऑफ 10 असं होईल बरोबर. मग अपॉनचा जो लॉग ऑफ 10 आहे तो तिकडे जाऊन ते 2ला जाऊन काय होणार मल्टिप्लाइड होणार लक्षात म्हणजे ते काय होणार 2 × लॉग ऑफ 10 लॉगचा थर्ड रूल वापरला आपण उलटा वापरला तो लक्षात म्हणजे तो पुढे जे मल्टिप्लाइड येते तिकडे जाऊन काय होणार पॉवरला जाणार म्हणजे काय होणार मग लॉग ऑफ 10² आणि 10² म्हणजेच काय होणार 100 होणार लॉग ऑफ 100. मग आता दोघीकडचे लॉग उडवल्यानंतर काय मिळेल मग आपल्याला x³ - y³ अपॉन x³ + y³ इज इक्वल टू 100 लक्षात. नंतर अपॉनचा जो टर्म आहे ते कसं द्यायची x³ - y³ इज इक्वल टू 100 × x³ + y³ म्हणजे तो 100 दोघं यांना मल्टिप्लाइड करायचा 100x³ + 100y³ आणि लक्षात. देअरफॉर नंतर आता वायच्या टर्म एकीकडे घ्यायच्या एक्सच्या टर्म एकीकडे घ्यायच्या मग इकडे किती y आहे की -y³ बरोबर आणि इकडचा 100y³ आहे ते तिकडे जाऊन काय होतील -100y³ लक्षात. मग -y³ आणि -100y³ म्हणजे काय आले तिथे -101y³ आणि इकडे 100x³ आणि इकडचे एक x³ तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार बरोबर. मग 100x³ एक x³ गेला म्हणजे काय झाले ते 99x³ आणि ते मायनस साईन आपण तिकडे देऊन टाकलं म्हणजे 101y³ इज इक्वल टू -99 ऑफ x³ असं आपल्याला मिळालं. देअरफॉर 101y³ इज इक्वल टू -99 ऑफ x³. देअरफॉर y³ इज इक्वल टू काय येणार मग -99 आणि हा 101 तिकडे जाऊन काय झाला मग तो डिवाईड झाला अपॉन 101x³. मग आता डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स लक्षात इकडे y³ डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर पुढे 3y² dy/dx इज इक्वल टू -99 अपॉन 101 आणि मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x² देअरफॉर dy/dx इज इक्वल टू -99 अपॉन 101 बरोबर आणि इकडे 3x² आहे आणि इकडचा जो 3y² आहे तिकडे जाऊन तो डिवाईड झाला म्हणजे अपॉन 3y² झाला मग 3 कट झाला म्हणजे dy/dx इज इक्वल टू काय येतं तुमचं आलं -99 ऑफ x² अपॉन 101y².
हे एक्झाम्पल पण बऱ्याच वेळेस विचारलं गेलं आहे. लक्षात त्याची चांगली प्रॅक्टिस करा. नंतर आपला पुढचं एक्झाम्पल घ्यायचं आहे